नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज आहे शनिवार बघा, आणि शनिवारी दुपारीच का नाही आता म्हटलं की उद्या काम करायचं आहे ते आजच करून घ्यावं. तर ही आहे ना माझ्या हातनं पडलेली होती, आता वर्षभर तशीच ठेवून होती. तर ह्यांनी जे फरशी चिटकवायचं होतं त्यांना सांगितल्यानंतर ते घेऊन आलेले होते. मग त्यांना वेळ नव्हता म्हणून मी श्रीकडनं ते बसवून घेतलेलं आहे. तर इथं बघा पाठीमागचं पण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे, आणि पुढचा दरवाजा लावला ना पाठीमागचा पण लावला तर घरामध्ये उजेड येत नाही, त्यामुळं लाईट जायचं सारखं हे होते. त्यामुळे मी इथला पत्रा जो आहे तो काढून तिकडं सरकवलेला आहे, म्हणजे उजेड जो आहे तो दिसेल इकडं बघा. तरी पण चार्जिंगचा बल्ब मी लावून ठेवते, का तर अंधार पडते आणि मग ते व्हिडिओमध्ये पण दिसताना बरं दिसत नाही त्यासाठी. तर इथं आहे ना आज म्हटलं सगळं कपाट जे आहे ते घासून घ्यायचे, सगळी भांडीवरची घासायची. तर पाडव्याला घासायची होती, नाही जमलं मला करायला, आणि आता मी करून घेत आहे. कारण घरात आतल्या खोलीत आलं म्हटलं की नुसता पसारा आणि गबाळा असंच काय तर दिसत होतं मला, आणि मन लागत नव्हतं जेवण करताना ते. आणि माझं मलाच आता एकदा मी डोक्यात गोष्ट घेतली तर मला ती पूर्ण क्लिअर केल्याशिवाय माझं मनच लागत नाही कुठल्याच गोष्टीत. आणि झोपलं तरी पण तेच डोक्यात दिसत होतं की बाबा आपल्याला हे कपाट घासायचे आहेत दोन्ही, आणि भांडी घासायचे आहेत, लावायचे डबं इकडलं तिकडं तिकडलं इकडं असं झालेलं होतं. एक लाईनमध्ये असं काही दिसतच नव्हतं. त्यामुळं तर श्री इथं आलेलं होतं, त्याला म्हटलं की मला कपाट दोन्ही घासून दे. तर पोरांचं असं असते बघा की आलं मनात तर करणार नाही तर मग कंटाळ करतात. तर दुपारच्या टायमिंगला त्याला बिस्किट खायचं होतं, तर ती पैज लावून मग त्यानं बिस्किट काळूलाने त्याला एक पुडा आणि बाकी सगळ्यांना एक पुडा असं त्यानं पैज लावून ते कपाट जे आहे ते धुवून घेतलेलं आहे, धुवून दिले मला. आणि मला वाटलं की आता ही सगळेजण आज घरात आहेत म्हणजे तिघंजण पण, तर मला थोडी मदत करतील. कुठलं काय, तो गेला तिकडं झोपला, आणि सुहानी पण गेली, तिनं पण झोपून टाकलं. आता राहिली सानू, तर तिनं वरवरचं जेवढं काय होतं म्हणजे भांडी काढायची ठेवायची पाणी हे करायचं तेवढं मला करून दिलं, आणि ती तिच्या अभ्यासाला गेली. झालं मग मी एकटीच हळूहळू आपलं 2 वाजल्यापासून मी जे करत होतो ते चांगले 6:30 वाजले तोपर्यंत मी हे करतच होतो. आणि मला वाटत होतं की फ्रीजच्या साईडला देवारा आहे, तिथं एकावेळेस आपल्याला जे लागणार नाहीत ते डबं वस्तू जेवढ्या आहेत ते त्या साईडला लावून कपाट असं ठेवावं असं माझा विचार होता, पण बसतच नव्हतं. आणि मग लक्षात आलं की कडेला कोपऱ्यात जागा मोकळीच राहणार आहे, तर आपल्याला त्या साईडला आपण काय बरं कपाट जे आहे ते ठेवून घ्यावं. तर एका कोपऱ्यात मी ठेवून घेतलेलं आहे, आणि इथंच मी उभारून किचन कट्ट्यापाशी सगळी भांडी घासणार होतो. कारण वरच्या टाक्यांना जरा मोकळी करायची होती मला, आणि खालच्या टाकीतलं पाणी त्याच्यामध्ये चढवायचं होतं, त्यासाठी म्हटलं आता इथंच घासायचं. आणि बाहेर एवढं ऊन आहे, 2 वाजलेली होती दुपारची, जरी तिथं येत नसलं ऊन तरी पण न्यायचं आणायचं ठेवायचं एकटीलाच ताप होणार होता, त्यासाठी म्हटलं आपणच आता इथंच घासायचे भांडे आणि इथंच पाठीमागच्या साईडला ठेवायची, म्हणजे इथल्या इथं लावता येईल असं. आता बाकीची सगळी भांडी घासून झालेली होती, राहिलेलं होतं मसाल्यांचं डबं, आणि श्रीनं तर रॅक बाहेर घासून चांगलं स्वच्छ पुसून ते उन्हाला ठेवलेलं होतं. आणि पाणी आता बघा आलं म्हणजे येते, मी आता लक्षातच ठेवत नाही पाणी कधी आलेलं होतं, ज्यावेळी येते त्यावेळी भरायचं आणि व्हायचं मोकळं असं. तर आता शनिवार रविवार आता पाण्याचं टायमिंग आहे, तर बघू येते का. तर आज शनिवार होता, वाट बघितली पाणी येईल म्हणून, तर शेवटी मग टाकीवरती चढवून घेतली खालची. कारण बघा लई दिवस पण पाणी साठवून ठेवून उपयोग नाही, कारण मग त्याच्यात ढास आळ्या किडं असं होत राहते, त्यामुळं. आणि खालची जी टाकी आहे ती 750 लिटरची आहे, म्हणजे वरच्या टाकीमध्ये अर्धी तर बसते ती, त्यामुळं. तर आणि मी असंच करतो आहे, म्हणजे खालची टाकी भरून घेतली की मग ते पाणी वरती चढवलं की आपल्याला पाणी हे पण फ्रेश राहते, वरचं पण वापरण्यात येते, आणि ढास पण होत नाही त्यासाठी. आणि काळी टाकी काय आम्हाला कपडे म्हणा बाहेर एकावेळेस धुतले, तर भांडी बाहेर घासली आणि आंघोळीसाठी तर होतं. इथं मी मसाला दाखवत आहे वाटीमध्ये. तर परवा ताईंनी शेजारच्या चिकन दिलेलं होतं, आणि त्यांनी त्याच्यामध्ये काळा मसाला वापरलेला होता, तर ह्यांना छान वाटलं ते. तर ते विचारत होते, मी त्यांना बोलल्यानंतर ताईने त्या करून मला, आणि मला दाखवला पण तो मसाला कसा करायचा. आता मी जेव्हा बनवेन तेव्हा तुम्हाला दाखवतो. आणि इथं मसाला करून म्हणजे एक वाटीभर दिलेलं होतं तिने, तर तो दाखवत होतो मी तुम्हाला. आणि कायच नसते बघा, काळा कसा होते फक्त तेल टाकून भाजल्यामुळे तो काळा होते. आता आणि कुणाला काय माहिती असलं तर सांगा मला. तर इथं बघा आता सगळी भांडी जेवढी आहेत ती बाकीचे झालेली होती. मसाल्याचे डब्बं एवढं चिकट झालेलं होतं, 2 वेळा मी ते डबल घासलेलं आहे, कारण टोपणं त्याच्या आता फोडणीचं ते सगळं इथंच उडते फोडणी दिलेलं, कारण हे छोटं रॅक आहे ते तिथंच किचन कट्ट्यापाशी मी लावतो त्यामुळे. तर आता ह्याची पण जागा बदलून घेणार आहे मी, बघू आता कुठं काय काय लावायचं होते. भांडी काय एवढी नाही आहेत, तरी पण पसारा मला वाटत होता. आता इथं गॅस शेगडी राहिलेली होती लास्ट, आणि हे 5:45चं टायमिंग आहे ज्या वेळेला मी गॅसची शेगडी घासत होतो त्यावेळेला.
आमच्या इकडं ना जळणाला काहीच तुटवडा नाही, जळण भरपूर आहे, फक्त आणायला माणूस पाहिजे एवढंच आहे. कारण लांब असल्यामुळं आणि जळण म्हटल्यानंतर असं झाडं झुडपं हे पडलेलं तेच उचलून आणायला पाहिजे. तर असं आहे, ह्याच्यासाठी काहीतरी अशी कुऱ्हाड, दोऱ्या आणि गाडी पाहिजे तेवढ्या लांबनं. मी तर आता लय वर्ष झालं डोक्यावरनं काहीच मी बाजारसुद्धा साधा का डब्बा दळपाचा मी डोक्यावरती घेत नाही, कारण मला ते सणच होत नाही त्यामुळं. आणि नाहीच मी वज्ज डोक्यावर घेतच नाही. तर आता इथं जायचं होतं मला, म्हणजे थोडं आता फिरलं ना, फिरायला गेलं तर तिथनंच येता येता तसंच जळण पण घेऊन यायला होते असं. आणि माझा तर्क काय झाला की आज शनिवार आहे, तर हे वेळाने येतील आणि आपलं आता भांडी जे लावायचं काम आहे जेवण झाल्यानंतर करायचं किंवा नंतर आल्यानंतर लावायचं असं होतं माझं. आणि तसे पण सुकायला नव्हते दुपार, म्हणजे आता बघा दुपारपासून मी करत होतो आणि दुपारची जी धुतलेली भांडी होती ती सुकलेली होती आणि नुसतीच आत्ता घासलेली होती ती सुकायची होती. म्हणजे सगळी एकदमच लावायची. गॅस ते न घासून घेतला आणि शेजारच्या ताई आलेल्या होत्या, दोघीने आम्ही चहा घेतला आणि गेलेलो होतो जळणासाठी. तिथनं पुढचा व्हिडिओ काहीच कंटिन्यू झालेला नाही आहे. तर मी दुसऱ्या दिवशीचंच तुम्हाला सकाळचा मी व्हिडिओ फक्त शूट केलेला दाखवणार आहे ह्याच्यामध्ये, कारण मी भांडी लावतेला त्यांनी काहीच केलं नाही. कारण जळण आणून टाकलं आणि सहज म्हटलं चला चिरमुऱ्याची, तुझी परवा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले ते फॅक्टरी आहे चिरमुऱ्याची, काय बरं म्हणतात त्याला, फॅक्टरी काय काय म्हणतात ते, मिल आहे. तर त्या मिलकडं तिकडं आम्ही गेलेलो होतो फिरायला. तोपर्यंत आत्ती हिनी आणि अक्का हे आलेले होते. त्यामुळं म्हटलं चला आता जेवणाला घालायला पाहिजे. तिने चिकन आणलेलं होतं येताना आत्ती हिनी, मग जेवणाला घालायचं होतं. त्यामुळे पुढचा काही व्हिडिओ माझा झालेला नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता हे जे भांडी धुवायचं आहे ना, ह्याला रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा पण भांडी घासेल त्यावेळेला घासून पुसून स्वच्छ ठेवलं तरी पण ह्याला कुठनं एवढा चिकटपणा येतो काय माहिती. कारण पाण्यामध्येच थोडंसं, म्हणजे हे जे बोरचं पाणी आडाचं पाणी असं 2-3 पाणी मिक्स आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळं होत असेल. भांडी जरी घासून ठेवलीत ना तर भांड्याला खाली अशी रेती त्यांची टकते. तर हा दिवस आहे दुसरा बघा. मी रात्रीच भांडी 11 वाजता लावलेली होती, म्हणजे 11च्या आसपास अशी लावलेली होती. झोपायच्या आधी मी भांडी लावून ते सगळे झोपलेलं होतं, कारण उद्या होता रविवार आणि 1-2 माणूस वाढलं तर आपलं नियोजन आहे जे आहे ते वेगळं होतं आहे. त्यामुळं म्हटलं चला उद्याचं काम जे आहे ते आजच करून घ्यावं. आणि भांडी लावून घेतलेले आहेत. तर कशी वाटलीत लावलेली भांडी, कारण थोडीशीच आहेत माझ्याकडे आता भांडी, त्याला मी काय करू. आणि बाकीचे सगळे भांडी तिकडं आहेत आणि जेव्हा पण मी आणीन त्यावेळेला तुम्हाला दाखवेन. तर भांडी जास्त काय आणायला नाहीत आणि 2 रॅक आहेत त्याच्यावरतीच मी लावून घेतलेले आहेत अशी. आणि एवढी बास होत्यात. आम्ही आता 7 जण जरी झालं, म्हणजे आम्ही 5 जण आणि त्या दोघी जरी झाल्या तर आम्हाला एवढी भांडी बास होत्यात. जास्त असं काय नाही. कधी तर असं जमलं तर मला कधीच अडचण येत नाही की आलेत कोण आणि भांडी नाही आहेत. तर चला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.